राज्यात पुढील 5 दिवस काही भागात हलक्या ते जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला। विदर्भ, कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर काहीसा अधिक राहण्याची शक्यता आहे, तर राज्याच्या इतर भागात हलक्या ते मध्यम सरी पडतील असाही अंदाज हवामान विभागाने दिलाय। हवामान विभागाने आज विदर्भातील अमरावती, यवतमाळ, वाशिम, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात, तर मराठवाड्यातील परभणी, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला। तर विदर्भ, मराठवाड्यातील उर्वरित जिल्हे आणि कोकण तसेच पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलाय। उद्या विदर्भातील अमरावती, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला। तर विदर्भातील इतर जिल्हे, संपूर्ण मराठवाडा आणि संपूर्ण कोकणात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलाय। मध्य महाराष्ट्रातील पुणे, अहिल्यानगर, नाशिक आणि घाटमाथ्यावरही पावसाची शक्यता आहे। शुक्रवारी विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात तसंच मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर, पुणे, धुळे, जळगाव आणि नंदुरबार तसंच संपूर्ण कोकण आणि घाटमाथ्यावरही काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज देण्यात आलाय। शनिवारी कोकण आणि घाटमाथ्यावर काही ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला। विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात तसंच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड, तर मध्य महाराष्ट्रातील पुणे, धुळे, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। अशाच हवामान अपडेटसाठी अॅग्रोवनला सबस्क्राइब करायला विसरू नका। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।